नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मस्त पैकी आमच्या ऋतू वहिनीने काय बनवलंय मला नाही माहित, पण मला असं वाटते ती डाळ आहे आणि तुमची मसूरची डाळ काय मसूरची डाळ आणि तुमची अख्खी नाही जान्हवी वहिनी मस्त पैकी भांड्याला पातळ करून तर राहिली. अशा प्रकारे भाऊजींना त्यांच्या बायकोंची खूप आठवण येते. बायकोंची बायकांची लय वेगळं. अयो बघा, असं वहिनी अशी इज्जत घालून राहिले बघा तुम्ही. काय सांगू तुम्हाला, असं काही नाही. आरामाला गेली होती ती, आरामाला गेली, आराम करू दे तिला. अरे पावडरला लावली काय ना हाताला नाही. मग भाऊजींना खरंच खूप आठवण येते. मग अशी ते शांत एकटेच बसले होते. येत होती ना ग, सुना तुमच्या डोळ्यात प्रेम दिसत होतं. काय 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 गीचं गाणं आहे काय? जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई न रे अपना. हे असं काही नाही मित्रांनो. मस्त पैकी ती पण आरामाला गेली, आराम बिराम करू दे तिला. मी इकडे मस्त असं अख्खं गाव बोकळून आलेलो आहे. आता परत जेवण बिवण करून परत गाव बोकायला रे, नाही तर सारखा फोन येतो. कुठे आहे तुम्ही, काय करताय, काय वहिनी? नाही कुठं हो, सारखा फोन करते बिचारी. हा ऋतू वहिनी चेहऱ्याला ग्लो आला, बघितला ना तुम्ही? हा शांत बसा ना. हा. ग्लो हा कशाचा तुम्हाला तर माहितीच असेल, हा प्रेग्नेन्सीचा. हा लगेच पेढी लगेच आहे. फेअर लवली कधी लावते का? नीट ते ओरटा पातळ नाही होणार तो, बर का परे. परी हा यांचं काय झालं, फिरायला जायचं की नाही? कोण हा यांना फिरायला जायचं की नाही नवरा बायकोला? काय माहिती? तुमचे काहीतरी ऊस पूर्णच व्हायना बघ. honeymoonला जायचं नाही का? 500 के पण व्हायना. आता काय करायचं आता सांग. तिने असंच सोडली बिचारीने. आपल्याला कोण पाठवत नाही, आपण जायचं नाही, संपला हा विषय. काय ग परे, असं आहे का? आता तुम्हाला ते पब्लिक जाऊनच द्या ना, आम्ही तरी काय करणार सांग बरं तू. हा नका जाऊन देऊ म्हणते बघा. हा? बिचारी लय हे झाले, नाराज झाले. नाराज झाले तू? खरी तू नाराज झाली सांग. सॉरी जान्हवी. हनीमूनला ती म्हणते जोपर्यंत आमच्या आवंकडे पैसे येत नाही तोपर्यंत आम्ही कुठं जाणार नाही फिरायला, आहे ना परे? गरीब आहे माझा नवरा बिचारा बघा. तशी मी पैशावाला आहे, आम्ही दोघं पैशावाले का? सगळेच आम्ही लय पैसे. हा तुला माहिती सोन्यात ताटे जेवत नाही मी. ते आता सर्व्हिसिंगला दिले म्हणून हे ताटे घेऊन बसतोय, आहे ना? काय सर्व्हिसिंगला दिले, सर्व्हिसिंगला सोन्यात ताटे जेवत नाही मित्रांनो मी. मुंबईला दिले काय सर्व्हिस? हा मग मुंबईत दिले. आता बायको येताना घेऊन येईल का? हा येताना घेऊन येईन ना. सोन्याचं ताट आणि काय आहे, सोन्याचं नाही आहे ना ते एका पिक्चर मध्ये. सोन्याचं शर्ट आणि सोन्यासारखं कार्ट. भाऊ दोन्ही मध्ये काळजाच्या जवळ कोण आहे? कोण आहे? कोण आहे? शर्ट असं असतो ना तो. मी पण मित्रांनो 4-5 दिवस मुंबईला गेलो होतो. भूमी तिकडे जायच्या अगोदर मी 4-5 दिवस मुंबईला होतो. तर मी आखी मुंबई फिरून आलोय. थोडं कामानिमित्त गेलो होतो. काय म्हणे बघा, आहे का नाही म्हणे? लय मोठं काम करून आले भाऊजी. लय मोठं काम करून आलोय मी. जवळपास तुम्हाला खोटं नाही मिळत मित्रांनो, जवळपास 2-3 कोटी मी असे कमवून आलोय. कुठे येते मला पण माहित नाही. ठेवले मी परे किती ठेवले परे. आम्हाला कुठेतरी फिरायला पैसे आम्हाला पाठवून द्यायला कुठेतरी बघा. ते म्हणले ना एवढे पैसे आले तर मग द्या पाठवून, असं म्हणणं आहे माझं. तुला वाटते की एवढे पैसे असतात माझ्याकडे? मग अरे गरीब माणूस. तुमच्यासारखं दिलदार कोणीच नाही काय ग? कोण? काय विषय आहे का? हा ना संदीप परी भाऊचा परी माणूस. ए परी काय करमत होतं का तू मला? मी तिकडे होतो तिकडे. फोन नाही. नव्हता, नाहीतर फोन करून तुम्हाला बोलवलं असतं. हा नाही मला फोन केला तुम्ही जेव्हा बस मध्ये बसलो होतो ना. मी तिला म्हणलं मी काय म्हणे? त्रास नको देऊ, मी तुला ब्लॉकच करून टाकेन. दाजी खायला घेऊन या. हा मी इकडं माझं चाललंय मस्त फिरायला आणि बाई मला म्हणती खायला घेऊन या. काय आणलं मी खायला? काय तू आता म्हणतो काय खायला? तुला काय खायचं का परे? आता काय नाही तेव्हाच खायचं. मूड असतो, एकदाच मूड होतो. सांग ना. काय आणायचं सांग. ते बघ ताई काय सांगायचं? ऋतुवाहिनीला तुम्ही चटरपटरच खाऊशी वाटते, पण तरी सांगा काय आणायचं बोला. काय आणायचं? जस काय आणणार आहे सांगू लागलं काय? आण पण उशीर लागेल मला, 11 वाजता येईन. लगेच व्हिडिओ काढून दाखवायचा. हा. पब्लिकला मी काय आणलं म्हणून. हा, चल. तर येडत काढसान. काय खायचं सांग पडे. काहीच नको. काहीच नको तुम्हाला वहिनी. आईस्क्रीम आणा. आईस्क्रीम खायची चालेल, ना? हा. आईस्क्रीम कोणती आणायची? राजभोग, मलाई राजभोग कुल्फी. नको. मग? तो नसतो का कप?
कप मध्ये हा तो वाला. चला कप मध्ये तुला कोणते खायचे आईस्क्रीम? चॉकलेट हा चॉकलेट फ्लेवर आणा छान. चॉकलेटची कॅडबरी आणू का? कॅडबरी आहे आपल्याकडे. कॅडबरी नको कॅडबरी नको Chocolate flavor आईस्क्रीम. आईस्क्रीम आईस्क्रीम आईस्क्रीम. चला याला एक आईस्क्रीम याला एक आईस्क्रीम. ओके आईस्क्रीम. आईस्क्रीम हा दोघांना आणतो. अजून सगळ्यांनाच घेऊन येतो ना मग वहिनी घ्यायला. चालेल आणा ना. मग तुम्ही सगळ्यांना मटका कुल्फी आणतो मी. चालेल. नको मटका कुल्फी मला नाही आवडत. मटका कुल्फी म्हणजे ती अशी माठात ठेवलेली. आणि महाग आहे ती नको. कोणती? मटका. अहो आणतो ना तुमच्या सगळ्यांसाठीच आणतो. चला 25 रुपयाला एक आहे. पिशवी नको देऊ माझ्या गाडीला डिक्की आहे. हा का? मी डिक्कीत ठेवून येईन. म्हणजे पण तू मला कोण सांगता येत आहे? नाही किती उशीर लागेल. काय मला बाय? कुल्फी नाही भेटणार तुम्हाला. भेटन लय उशिराने. भेटत ती. मी त्या बाबाला म्हणलं 4 दिवस मटक्यात ठेवून दे पण दे आम्हाला पाहिजे. दाजी, बोल फोन घेऊन जा जाताना. कोणता फोन? माझा वाला. तुझा आता नाही तुझा फोन सकाळी आता घेऊन कसं जाईल. काय? बिचारीच्या आता फोनचा ते डिस्प्ले गेलाय. आदित्यने मला ते काम सांगितलं होतं पण मला आता गावात जायला फारच उशीर झालेला आहे. आता सगळे दुकानं पण बंद झाली असते. हा सकाळी 10 वाजता भाऊजी तुझा उद्या फोन. गेले ना हिचा फोन रिपेअर करायला. मला पण हे करून आणा माझ्या फोनला. तर ऋतुवाहिनीच्या फोनला पण कव्हर टाकायचं मित्रांनो. यो असा सुंदर असा फोन हा बघा. याला आता काय सांगायचं नवऱ्याने तुम्हाला. वैतागून काढून टाकले माझं जुनं कवर आणि दिसलं तर मी तुला सांगतो म्हणे बरोबर. का बरोबर. झालं? खराब झालं होतं. खराब झाला होता. ऋतुवाहिनीचा फोन कायम खराब होता. त्यांचं आहे ना ऋतुवाहिनीने आतापर्यंत 8-9 फोन खराब केले मित्रांनो. 10-12. 10-12 बघा. आखी ऍपल सिरीजचे. ते जाऊ द्या. माझा आयपॅड कोणाकडून खराब झाला खरं सांगा. आपण नव्हतो. खरं सांगा माझ्या आयपॅडला काहीच होणार. परे तू परे खरं बोल. मी फक्त चालू असं दाबून ठेवलं. तू दाबून ठेवलं ना. हा चालू होत नव्हतं किती दिवस झाले. मग म्हटलं जाऊ दे दाबून ठेवते. मग झालं एक चालू. मग ती सिरीज चालू व्हायची सारखी सारखी. अरे मग तेच झाले. तू काय केलं परे खरं बोल. आता तुला माहिती आहे आता तो चालू पण रडू होईल. राहिली बरी रडू राहिली बघा. खरं सांगतो याच्याने का बरं असं झालं. पण अहो रडू राहिली बघा. ते चालू केलं होतं. तुझ्या झालं असेल तर सांग. मी उद्या काही नाही अडचण. आवाज मी ऍपल तिच्याकडूनच झाले. म्हणजे काय झालं माहितीये का ते दाबून ठेवलं ना वरचं बटन ते आणि चालू आवाजाचं दोन बटन दिवस, आणि 2 दिवस तसंच पडून होता. सारखं ऍपलचं सिम्बॉल यायचं नाही ते आणि- चार्जिंगचं तेवढं कनेक्ट दाखवायचं. नाही तरी पण मधून मधून मी बघितलं होतं ना बरे. ऍपलचं सिम्बॉल तुला यायचं. माहितीये का ऑप्शन काय आलं होतं त्याच्यावर? काय? रिस्टार्ट असं ऑप्शन आलं होतं. हा मग कसं रिस्टार्ट ते करायचं. अजून रिस्टार्ट झालं नाही. मग मला सांगायचं ना. मी तुम्हाला काय म्हणले पण मला परी काय म्हणली माहितीये का? मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. मला परी काय म्हणली दाजी हे बघा ना हे चालूच होईना 2 दिवसापासून. एखादी म्हणती माझ्याकडून हे बटन दाबलं होतं फक्त सिरी बोलती. मग एखाद्या नाही, वायर रूम मध्ये मागाशी येऊन सांगितलं होतं ताई मी ऐका मी शॉप सांगते हे परीकडून नाही झालेलं. ऍक्च्युली अचानकच टॅब मी आहे ना एकदा मला व्हिडिओ पोस्ट करायचा म्हणजे होता. तुझ्या अगोदर यांनी यांच्या पकडलं, यांच्याकडून channel झालं? नाही तर सांगा, खोटं बोलू channel वर- नका. अहो कोणाकडूनच नाही झालेलं. तो चार्जिंगला नव्हता गेला तर तो स्विच ऑफ झाला अचानक. चार्जिंगच नव्हता लावला कुणी त्याला म्हणून तो स्विच ऑफ झाला आणि स्विच आणि ऑफ त्याला झाल्याच्या charging नंतर नव्हतं. त्याला चार्जिंगला लावलं ना चार्जिंगची कॉर्ड यायची आणि लॅपटॉपचं लॅपटॉपचं हे Connect यायचं. दाखवायचं. हा कनेक्ट दाखवत नव्हतं. कसं काय दाखवत connect? 2-2 तास चार्जिंगची पिनच खोचून ठेवायचो तरी पण नव्हती होत. तुम्हाला Charging मित्रांनो च अजून एक नव्हती. सांगतो मी तुम्हाला. आत्ता मागाचा किस्सा आहे. काय झालं होतं तर बघा. हा एक लॅपटॉप आहे आमच्या घरातला. याला चार्जिंग आत लावून ठेवलं बरं का. 2 दिवस झाले चार्जिंग लावलेली. हे बघा कोण म्हणलं 2 आत्ता दिवस बटन झाले? मागाशी मी बंद केलं. 2 दिवस झाले नाही आजच लावलंय. काय सकाळी खोटं लावलं बोलते असेल वहिनी. किंवा दुपारी लावलं असेल. काल लावले काल. नाही मला काल चार्जिंगच नव्हतं सापडत. पण जाऊ दे charging मित्रांनो. नव्हतं सापडत. जाऊ दे आता काय बोलणार. काय बोलूच शकत नाही मी पण. माझ्याकडनं तर काही नाही झालं बाबा. तर बघा माझ्याकडे पैसे नाही द्यायचे. डायरेक्ट पैसे मी मागितले का तुझ्याकडे? बघा तुझ्याकडे मी पैसे मागितले का? मी मागितले का? तुझ्याकडे पैसे मागितले का? मी तुला फक्त म्हणलो की का बरं असं केलं सांगितलं का नाही मी मला नाही तू? केलं. ते तर इथेच झालं बाबा. बाई काय खोटं माझ्याकडे एक तर बोलती. फोन नाही. मी वापरतच नाही. तुझ्याकडे फोन नाही म्हणून तू टॅब घेऊन बसली होती माहितीये का? अहो, तिने काय केलं? ताई खरं सांगा आपण दोघी बसलेलो की नाही इथं? अगं रडू नको. काय नाही मित्रांनो. मोठा फटका बसणार आहे मला आता. जवळपास 4-5 हजारला तर बसणारच आहे. ऍपल गेअर मध्ये जावं लागेल. ते बनवून आणावं लागेल. आणि हिचा पण फोन घेऊन जातो. हिचा पण बनवून आणतो. काय पैसे देऊ नको का बाई. तुझ्या नवऱ्याकडून मागतो. चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा
लईच ना म्हणते भूमीशी माझे भांडणं झाले काय ते थोडेफार भांडणं होत असतात म्हणून भूमी येण्यासारख्या सगळी स्टोऱ्याच टाकत असती, दुसरं काही नाही याच्यात. आणि मागच्या वेळेस एका बाईने कमेंट केली होती की त्या सोडून तुम्ही लग्न केले, सगळ्या गोष्टी मान्य, आम्हाला पण माहिती लग्न केलंय, पण असं नका बोलत जाऊ की तू पण समजून घे, दोघं पण एकामेकाला समजून घेईन, मागं पुढं असतं, छोटं लहान मोठं असतं, फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला. अजून दुसरी गोष्ट काय सांगायची आहे, हा भूमी माहेरी गेली रक्षाबंधनला 4-5 दिवस, 5-7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस राहून येईन मस्त. हा व्हिडिओ आता चला बाय बाय, चला बाय करा.